Hello students, welcome to our YouTube channel HG Vidyalaya. Now subscribe and like this channel. Today we are going to learn a second part of the story. The name of the story is The Mouse Merchant. Now let's start. But we have no money. 2 sticks of wood is all now can give. आणि नंतर कामगार म्हणाले, पण आमच्याकडे पैसे नाही. आम्ही सर्व लाकडाच्या 2 काठ्या देऊ शकतो. म्हणजेच त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून ते सर्व कामगार त्या सोमदत्ताला 2 काठ्या या देऊ करतात. म्हणजे सर्व जे कामगार असतात ते आपल्या बंडलमधल्या 2 काठ्या त्या सोमदत्ताला देतात. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर एक्सक्लेम्ड सोमदत्ता. आणि सोमदत्ता उद्गारला किंवा म्हणाला की या साध्या भोजनाकरिता ही एक चांगली किंमत आहे, कारण की प्रत्येक व्यक्तीकडून त्याला 2 काठ्या मिळणार होत्या. म्हणजे त्याच्याकडे एक बंडल किंवा एक मोळी तयार होणार होती. अशा पद्धतीने तो त्या सर्व काठ्या घेतो. या ठिकाणी एक्सक्लेम्ड म्हणजे उद्गारणे आणि पेमेंट म्हणजे किंमत. बाय ॲक्सेप्टिंग 2 sticks फ्रॉम ईच ऑफ द लेबरर्स सोमदत्ता कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. आणि प्रत्येक मजुराकडून सोमदत्ताने 2 काठ्या घेतल्या आणि त्याच्याकडे लाकडांची मोळी तयार झाली. म्हणजे त्याने काय केलं की प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक कामगाराकडून एक काठी घेतली, 2 काठ्या घेतल्या आणि त्याच्यापासून त्याची एक मोठी मोळी तयार झाली. ॲक्सेप्टिंग म्हणजे स्वीकारणे, स्टिक्स म्हणजे काठ्या हे आपण मागंही बघितलं, आणि बंडल म्हणजे मोळी, की जेणेकरून सर्व काठ्यांची एक बंच तयार होतो आणि त्यापासून मोळी तयार केली जाते, त्याला मोळी असं म्हटलं जातं. चला तर बघूया. ही टूक द बंडल टू द मार्केट, सोल्ड इट अँड बॉट सम मोर ग्राम विथ इट. आणि त्याने ती लाकडाची मुळी बाजारात नेली आणि विकली, आणि त्यापासून त्याने आणखीन काही हरभरे विकत घेतली. अशा पद्धतीने त्याने काय केलं तर ती संपूर्ण जी मुळी होती ती बाजारात जाऊन विकली आणि त्यापासून आणखीन हरभरे त्या ठिकाणी विकत घेतले. सोमदत्ता डीड धिस एव्हरी डे. आणि सोमदत्ता हे दररोज करू लागला. दररोज तो त्या ठिकाणी लाकडाची मुळी हरभऱ्यांच्या मोबदल्यात आणि त्या पाण्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी 2 लाकडं घेत असे किंवा लाकडांची त्या काठ्या घेत असे, त्याच्यापासून मुळी तयार करून तो बाजारात जात असे, ती विकत असे, त्यापासून पुन्हा हरभरे विकत घेत असे. ही त्याची दैनंदिनी त्याने नंतर चालू केली. ही बिकेम वेल नोन अमंग द लेबरर्स ॲज द नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्राम्स अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक्स. केवळ 2 काठ्यांकरिता चौदर हरभरे व ताजे पाणी देणारा सुंदर मुलगा त्या मजुरांमध्ये नंतर प्रसिद्ध झाला. म्हणजे तो नंतर त्या मजुरांमध्ये इतका प्रसिद्ध झाला की जो एकदम कमी किमतीमध्ये आपल्याला चवदार हरभरे आणि पाणी देतो. त्यामुळे नंतर पुढं काय झालं तर मेनी ऑफ देम बिगॅन टू बाय धिस ग्राम एव्हरी डे ऑन देअर वे बॅक फ्रॉम द वूड. आणि त्यापैकी अनेक मजूर जंगलातून परत येत असताना त्याची हरभरे दर दिवशी विकत घेऊ लागले. आणि नंतर दररोज जी व्यक्ती होती किंवा जे लेबर होतं किंवा जे मजूर होतं ते घरी येताना सोमदत्ताकडून त्या काठ्यांच्या मोबदल्यात हरभरे विकत घेत असे. म्हणजेच एकंदरीत सोमदत्त दररोज त्या ठिकाणी रस्त्यावरती उभा राहून ते जे ग्राम होते किंवा जे हरभरे होते आणि पाणी होते ती विकत होता. सोमदत्ता गॉट सेव्हरल बंडल्स ऑफ स्टिक्स एव्हरी डे बिकॉज नाऊ ही हॅड ॲज सो मेनी कस्टमर्स. आणि सोमदत्ताकडे दररोज काठ्यांची अनेक मोळ्या मिळू लागल्या, कारण त्याला आता भरपूर ग्राहक मिळू लागले होते. कस्टमर्स म्हणजे ग्राहक आणि सेव्हरल म्हणजे अनेक त्या ठिकाणी मोळ्या त्या ठिकाणी तयार होऊ लागलेल्या होत्या. अशा पद्धतीने सोमदत्ताचे कस्टमर्स हे दिवसेंदिवस वाढत चाललेले होते आणि सोमदत्ता त्यापासून खूप पैसे मिळू लागलेला होता. वन्स व्हेन सोमदत्ता वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट ही मेट अ पॉटर. एकदा काय होतं की सोमदत्ता एकदा बाजारात काठ्या विकत असताना सोमदत्ताला त्या ठिकाणी कुंभार भेटला. पॉटर म्हणजे काय की त्या ठिकाणी कुंभार त्याला बाजारामध्ये भेटला. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नान्स. त्या कुंभाराला आपली भट्टी जाळण्यासाठी लाकडे पाहिजे होती. ही नीडेड म्हणजे गरज असणे किंवा पाहिजे असणे.
त्याला लाकडं पाहिजे होती. कशासाठी? तर बर्न म्हणजे जाळण्यासाठी. अँड हिअर द फर्नन्स विच मीन्स भट्टी. फर्नन्स म्हणजे भट्टी, की ती भट्टी पेटवण्यासाठी त्या कुंभाराला त्या ठिकाणी लाकडे पाहिजे होती. कुंभार काय करतो? त्या ठिकाणी मातीची भांडी घडवतो आणि ती भाजून नंतर आपल्याला देतो, की जेणेकरून ती फुटणार नाही, टणक होतील या हेतूने तो भाजतो आणि नंतर आपल्याला विकतो. मग ती भट्टी पेटवण्यासाठी त्याला त्या ठिकाणी लाकडे पाहिजे होती. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्ता पॉट्स फॉर हिज ग्राम अँड अ फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. काठ्यांच्या मोबदल्यामध्ये त्याने सोमदत्ताला हरभऱ्याकरिता मातीची भांडी आणि पाण्यासाठी सुऱ्या त्या ठिकाणी दिल्या. इन रिटर्न फॉर द स्टिक्स म्हणजे त्या काठ्याच्या मोबदल्यात सोमदत्ताला त्याने काय दिलं? तर त्या ठिकाणी हरभऱ्यांकरिता एक छोटंसं भांडं आणि पाण्यासाठी त्या ठिकाणी सुरई दिली. सुरई म्हणजे काय? की मातीपासून घडवलेलं, आपण कसं की त्या ठिकाणी ग्लास किंवा बाकीच्या दुसरी जे साधने आहेत आपण पाणी घेण्यासाठी वापरतो, त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याला सुरई असं म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये काय दिलं जातं? तर पाणी दिलं जातं. ते मातीचं असतं म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? पिचर्स किंवा सुरई असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. सोमदत्ता did not waste any money. He worked hard to sell the wood in the morning and the gram in the evening. Somdatta did not waste any money. He worked hard to sell the wood in the morning and the gram in the evening. सोमदत्ता कोणतेही पैसे वाया घालवत नसे. ही डू नॉट वेस्ट एनी मनी. कोणतेही पैसे तो वाया घालवत नव्हता. तो सकाळी लाकडे विकण्यासाठी आणि संध्याकाळी हरभरे विकण्याकरिता भरपूर मेहनत करू लागला. ही वर्कड हार्ड टू सेल द वूड म्हणजे तो दररोज काय तर खूप कठीण परिश्रम करू लागला लाकडे विकण्यासाठी आणि हरभरे आणि ते पाणी विकण्यासाठी दररोज तो कष्ट करत असे. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबरर्स. एके दिवशी त्याच्याकडे सर्व मजुरांची लाकडे विकत घेण्यापुरते पैसे जमा झाले. आणि नंतर तो असा हळूहळू त्याचा जो व्यवसाय होता तो वाढवू लागला आणि एके दिवशी त्याच्याकडे खूप पैसा जमा झाला, की जेणेकरून तो मजुरांकडील सर्व लाकडे विकत घेऊन तो मार्केटमध्ये विकू शकतो, इतके पैसे त्याच्याजवळ जमा झाले. ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राईस इन द मार्केट. ती लाकडे बाजारात चांगल्या किमतीने त्याने विकली. नंतर त्याने काय केली? ती लाकडे विकत घेतली आणि तीच लाकडे घेऊन तो बाजारात गेला आणि ती चांगल्या किमतीला त्याने ती विकली. सोल्ड म्हणजे विकली. हे सेलचं भूतकाळी रूप आहे. त्याने ती लाकडे मार्केटमध्ये म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्याने ती विकली. आफ्टर सम टाईम आणि काही दिवसानंतर ही सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. नंतर काही काळानंतर त्यांनी स्वतःच्या मालकीचे बाजारात दुकान उभारले आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या मालकीचं दुकान त्याने आपल्या बाजारामध्ये विकत घेतलं म्हणजेच उभारलं, त्याने तयार केलं. ही वॉज ऑलवेज पोलाईट टू द कस्टमर. तो आपल्या ग्राहकांबरोबर नम्रपणे वागत असे. एकदम शांत आणि नम्र आणि सुस्वाभाविकपणे तो आपल्या ग्राहकांबरोबर वागत असे, की जेणेकरून ते पुन्हा आपल्या दुकानात यावे. हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू. बघा, आपण बाजारात गेल्यानंतर सर्व जे दुकानदार असतात ते आपल्याबरोबर नम्रपणे वागतात, की जेणेकरून आपण पुन्हा त्या दुकानात जावं अशी त्यांची इच्छा असते. इन द सेम वे ही बिहेव विथ द कस्टमर. अशाच पद्धतीने तो आपल्या ग्राहकांबरोबर वागत असे. सम ऑफ देम पेड हिम इच व्हाईल अदर पेड हिम इन काइंड. सम ऑफ देम पेड हिम कॅश विथ अदर पेड हिम इन काइंड. नाव हिअर काही जण त्याला रोख पैसे देत असे तर काही जण मोबदल्या स्वरूपात त्याला वस्तू देत असे. म्हणजेच थोडक्यात काय, की या ठिकाणी वस्तू विनियोग हा केला जात असे. वस्तू विनियोग म्हणजे काय? वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू देणे. आपण इतिहासात अभ्यासलेलं आहे बघा मित्रांनो, की एका वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू जुन्या काळामध्ये दिली जात असे. त्या पद्धतीने या ठिकाणी ज्यांच्याकडे पैसे नाही ते त्याला वस्तूच्या मोबदल्यात वस्तू आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ते वस्तूच्या मोबदल्यात पैसे त्या ठिकाणी देत असे. अशा पद्धतीने त्याचा व्यवसाय हा सुरळीतपणे चालू झालेला होता. दे गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. त्यांना ज्याच्या वस्तू देता येऊ शकतील, त्यांना ज्यांना वाटेल किंवा ज्यांना वस्तू देता येऊ शकतील
त्या वस्तू तो घेत असे. म्हणजे ज्या व्यक्तींनी त्याला वस्तू दिलेल्या आहे ते काय करायचं, तो घेऊन टाकायचा. आर्टिकल्स म्हणजे वस्तू, तो काय करायचं, घेऊन टाकायचा आणि त्यांना त्या वस्तूंच्या मोबदल्यात त्या ठिकाणी आपलं धान्य त्या ठिकाणी देत असे किंवा ते हरभरे पाणी ते देत असे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय हा सुरू झालेला होता. सोमदत्ता ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. आणि सोमदत्ता त्या ठिकाणी त्या गरजू लोकांना त्या वस्तू विकण्याचा कोणता तरी मार्ग शोधत असे. म्हणजे जर उदाहरण स्वरूपात जर आपण बघितलं तर समजा पाण्याच्या मोबदल्यात आणि त्या हरभऱ्यांच्या मोबदल्यात दुसरी वस्तू असेल तर तो विकत घ्यायचा आणि जे गरजू लोक होते किंवा गरजू लोक होते त्यांना तो काय करायचा, तर त्या वस्तू विकत असे. अशा पद्धतीने त्याचा व्यवसाय हा सुरळीतपणे चाललेला होता. आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्ता बिकम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. काही वर्षानंतर सोमदत्ता त्या शहरातील एक श्रीमंत असा व्यापारी बनला. आफ्टर अ फ्यू इयर्स, काही वर्षानंतर सोमदत्ता हा त्या शहरातील एक श्रीमंत असा व्यापारी बनला. म्हणजेच थोडक्यात काय की त्याच्याकडे भरपूर पैसा हा जमा झालेला होता. वेल्दी, वेल्दी म्हणजे काय, श्रीमंत. वन डे ही आस्क्ड to the goldsmith to make him a small golden mouse. One day he asked to the goldsmith to make him a gold mouse or golden mouse. एके दिवशी त्याने सोनाराला सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितला. आता हे बघा, या ठिकाणी तो सोन्याचा उंदीर तयार करायला सांगतो. याच्या मागचं कारण नेमकं काय होतं तर ते आपण पुढं बघणार आहोत. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. आणि तो सोन्याचा उंदीर घेऊन व्यापाऱ्याकडे गेला. आता हे बघा, या ठिकाणी व्यापाऱ्याकडे गेला, परंतु कोणत्या, तर आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलं बघा, त्याने काय केलं होतं तर त्या व्यापाऱ्याकडून सोन्याचा त्याने मेलेला उंदीर त्याने घेतलेला होता. कोणाकडून, त्या व्यापाऱ्याकडून. आणि तशी पावती तयार करून घेतलेली होती की मी इतक्या दिवसात तुझा उंदीर किंवा त्या मोबदल्यात तुला पैसे देऊन टाकेल, अशी त्यांनी पावती तयार करून घेतलेली होती. त्या व्यापाऱ्याकडे तो गेला की ज्याने मेलेला उंदीर त्याला विकला होता. अशा पद्धतीने तो त्या व्यापाऱ्याकडे जातो आणि बघूया पुढं काय होतं. ही हॅड बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज कॅपिटल मेनी इयर्स ॲगो. त्या व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर तो व्यापाऱ्याला म्हणाला, खूप वर्षापूर्वी मी तुझ्याकडून भांडवल म्हणून मेलेला उंदीर उसना घेतला होता. अँड देन ही सेड टू हिम आय हॅड बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम यू. मी तुझ्याकडून बॉरो म्हणजे काय, उसना घेणे. मी तुझ्याकडून मेलेला उंदीर हा उसना घेतलेला होता ॲज कॅपिटल मेनी इयर्स ॲगो. आणि मी तो भांडवल स्वरूपात खूप वर्षापूर्वी मी तो घेतलेला होता, असं तो त्याला म्हणतो. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आज मी तो तुला परत द्यायला आलेलो आहे. अशा पद्धतीने तो त्याला म्हणतो, सोमदत्त व्यापाऱ्याला म्हणतो, प्लीज ॲक्सेप्ट धिस गोल्डन माऊस. अँड देन ही सेड दॅट इज प्लीज ॲक्सेप्ट धिस गोल्डन माऊस. आणि कृपया हा सोन्याचा उंदीर स्वीकार, असं तो त्याला म्हणतो. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज्ड. अँड देन द रिच मर्चंट इज ग्रेटली सरप्राईज्ड. ही इज सो मच वंडर बिकॉज द पुअर ऑर्फन बॉय हू मेड गोल्डन माऊस फॉर मी. आणि तो काय होतो तर खूप आश्चर्यचकित होतो की एक गरीब असा अनाथ मुलगा की ज्याने काय केलं तर सोन्याचा उंदीर माझ्यासाठी तयार केला आणि तो श्रीमंत झाला, याचं त्याला खूप आश्चर्य वाटलं. श्रीमंत व्यापारी खूप आश्चर्यचकित झाला. ही वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्ताज बिझनेस स्किल दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. तो सोमदत्ताच्या व्यापारी कौशल्यावर खूप प्रभावित झाला की त्याने सोमदत्ताबरोबर आपली एकुलती एक मुलीचं लग्न लावून दिलं. आणि तो खूप सोमदत्तावरती प्रभावित होतो. इम्प्रेस्ड म्हणजे प्रभावित होणे, अँड बिझनेस स्किल्स म्हणजे व्यापारी कौशल्य. त्याच्या व्यापारी कौशल्यावरती तो खूप प्रभावित होतो आणि तो स्वतःची एकुलती एक मुलीबरोबर त्याचं लग्न लावून देतो. Thus, Somdatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. आणि मित्रांनो, अशा प्रकारे गरीब असलेला सोमदत्त याने आपली बुद्धिमत्ता, त्याची मेहनत आणि नम्रता यामुळे सन्मान मिळवला. म्हणजेच थोडक्यात काय की त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती, कठीण परिश्रम आणि नम्रतेच्या जोरावरती समाजामध्ये सन्मान मिळविला. असा तो अनाथ मुलगा एक प्रतिष्ठित असा व्यापारी त्या ठिकाणी झाला. या ठिकाणी इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, हार्डवर्क म्हणजे कठीण परिश्रम आणि पोलाइटनेस म्हणजे नम्रता, अशा पद्धतीने त्याने समाजात सन्मान मिळविला. इट्स
not know whether the rich man's son learn any of the skills from सोमदत्ता. आता आपल्याला तो जो व्यापारी होता, श्रीमंत असा व्यापारी, त्याचा मुलगा, त्याने त्या सोमदत्ताकडून काही कौशल्य आत्मसात केली की नाही हे आपल्याला काही समजू शकलं नाही, कारण की या गोष्टीमध्ये त्याचा नंतर उल्लेख आलेला नाही. अशा पद्धतीने आपण द माऊस मर्चंट ही स्टोरी अभ्यासली. And then you should complete the homework or complete the following activities which is given below of the chapter. आता या धड्याखालची, या पाठाखालची सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तुम्ही सोडवायच्या आहेत. अशा पद्धतीने आज आपण हा द माऊस मर्चंट हा धडा अभ्यासला. धन्यवाद.